नमस्कार. देशदूतच्या नवदुर्गा सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज या नवरात्राचा शेवटचा दिवस दसरा आणि आजची जी देवी आहे ती आहे सिद्धदात्री. त्याबद्दल मी बोलणार आहेच, पण आधी आजची आपली जी नवदुर्गा म्हणून आपण जिच्याशी गप्पा मारणार आहोत ते आपल्या बरोबर आहेत अश्विनी काळसेकर. अश्विनी ताई, तुमचं या नवदुर्गामध्ये स्वागत. थँक्यू सो मच. सगळ्यांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. या संपूर्ण करोनायुक्त पॅन्डेमिकच्या वाईट परिस्थितीतनं लवकरात लवकर सीमोल्लंघन करून आनंदात आपण पदार्पण करूयात, अशीच मी देवाकडे या शुभ दिवशी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करते. अगदीच प्रत्येकाच्या मनातली प्रार्थना ही अश्विनीताई. श्रोतेहो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की अश्विनीताई आपल्याशी जोडल्या जात आहेत त्या लंडन मधून. म्हणजे ही आपली जी नवदुर्गा आहे ती परदेशात 7 समुद्रापार आपल्या परंपरेचा झेंडा फडकवते. अश्विनी काळसेकर हे त्यांचं नाव, पण तसं त्या नाशिकच्याच अश्विनी नाडगौडा पूर्वाश्रमीच्या. अर्थातच तुम्ही ओळखलाच असेल रेखाताई नाडगौडांची ही ज्येष्ठ कन्या. आणि अश्विनीताईंची खासियत आहे की त्या जसं परदेशात स्थायिक झाल्या, लंडनमध्ये स्थायिक झाल्या, तसं त्यांनी कीर्तिकला मंदिराची एक ब्रांच ही लंडनमध्ये सुरू केली आणि त्यांचा नृत्य प्रवास हा आणखीन तिकडे बहरत गेला. त्यांनी इतरांनाच फक्त नृत्याचं शिक्षण दिलं, कथ्थकचं शिक्षण दिलं असं नाही, तर त्यांनी स्वतःला सुद्धा खूप सारं एक्सप्लोअर केलं या प्रवासात. अगदी नवनवीन विषय घेऊन खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कोरिओग्राफीज ही अश्विनीताईंची खूप मोठी खासियत आहे. आणि अर्थात त्यांच्या कामातलं परफेक्शन जे आहे त्याच्यासाठी म्हणूनच आज आपण त्यांना निवडलंय. आजची जी देवी आहे ती सिद्धदात्री. सिद्धदात्री 4 हस्त आहे, चतुर्भुज आहे. तिच्या एका हातात कमळ आहे, एका हातात आयुध आहे, एका हातात चक्र आहे आणि एका हातात पुस्तक आहे. अशी आयुष्याच्या सर्वांगीण एकंदरीत विचार करणारी किंवा करवणारी अशी ही देवी, आणि ही पर्सॉनिफाय होते ती तिच्या परफेक्शनसाठी. अर्थातच अश्विनीताई ही नवदुर्गा म्हणून आम्ही निवडलात यांना ते याच कारणासाठी की जसं मी मगाशी म्हटलं की त्यांच्या कामामध्ये परफेक्शन हे सगळेच जाणून आहे. अश्विनीताई, जेव्हा मी म्हणतेय की तुमचं काम आणि इतकं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लोअर केलंय, तर हा नृत्याचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला? मी असं म्हणेन की अभिमन्यू नंतर मीच आहे जिचा नृत्याचा प्रवास हा गर्भातनं चालू झाला. येस. तर आईनी कायमच माझ्यावरती आणि अदितीवरती नृत्याचे संस्कार केलेले आहेत. एक माणूस म्हणून जगायला शिकवलेला आहे. आणि आता मला आठवतं की नाही माहिती नाही, पण आई ज्या पद्धतीने एक्सप्लेन करते की 2-2.5 वर्षाची मी जरा लवकर बोलायला लागलेली असल्यामुळे घरी तेव्हा आई क्लास घ्यायची आणि मी माझ्यासाठी घुंगरू आईने छोटे बनवले होते. ते एका पिशवीत घालून दाराच्या बाहेर जायचे, नॉक करून सांगायचे की काची मुलगी आली आहे, रेखा ते आहेत का. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड लर्निंग. आणि मला कधीच असं आठवत नाही घरातल्यांनी किंवा आईने असं म्हटलंय की अगं तू खूप लहान आहेस, तुला कसं जमणार. कायमच कौतुक केलं, कायमच सपोर्ट आणि एन्करेज केलं की कुठलीही गोष्ट, म्हणजे मी फक्त नृत्याबद्दल बोलत नाहीये, कुठलाही विचार आम्हाला मांडण्याची पूर्णपणे आमच्या घरात स्वातंत्र्य होतं. आणि आम्हाला तो मुद्दा आम्ही कन्व्हिन्स करू शकलो तर आम्हाला आमच्या मुद्द्याप्रमाणे जगण्याचीही स्वातंत्र्य आजही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की नृत्य कलाकार म्हणून जितकी मी परफेक्शनिस्ट आहे तितकीच मला माणूस म्हणूनही तितकंच परफेक्ट व्हायला आवडेल. आता होऊ शकेल की मी हे सगळं देवाच्या आणि माझ्या कर्मांच्या हातात, परंतु माझा असा कायमस्वरूपी घट्ट विश्वास आहे की माणूस खूप चांगला आत्मा असेल ना तर तो कलाकार म्हणून खूप अप्रतिम रीतीने लोकांच्या समोर येऊ शकतो. आणि म्हणूनच माझा जो अट्टाहास आहे की तो हात असा म्हणजे असाच असला पाहिजे, किंवा जर मी एखादा कॉन्सेप्ट घेतलाय तर त्या कॉन्सेप्ट मधनं आणि माझ्या कथकच्या चौकटीतनं बाहेर न जाता मी ते तसंच कसं लोकांपर्यंत पोहोचवू शकेल. सो त्याला मी परफेक्शन म्हणेन की त्याला मी माझा हट्ट म्हणेन. आणि तू आता म्हटलीस सिद्धदात्री 4 तिचे हात आहेत, तर
असं मला वाटतं की ऍज अ आर्टिस्ट माझे पण चार हात आहेत. कारण नुसतं नृत्य किंवा घुंगरू हे माझं आयुध असलं तरी त्याच्याशी रिलेटेड असणारी पुस्तकं, त्याच्याशी त्याचा रिलेटेड विचार. असणारा अभ्यास हे ते पुस्तक आहे. त्याच्यानंतर ते जे सुदर्शन चक्र आहे ते चक्र असं आहे की जी लोक आजकाल बॉलिवूडला कथक समजून प्रमोट करतायत त्यांचा लवकरच शिरच्छेद करण्यासाठी बहुतेक मला दिलेलं आहे. आणि आणि मी म्हणेन की कमळ म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्यासाठी एक सुंदर सुगंधित मन, ह्याच्या व्यतिरिक्त काय असू शकतं एका आर्टिस्टकडे. सो अगदी तेच खरंय. आहे. सुंदर आणि सुंदर, अतिशय सुंदर उपमा तू दिली आहे तुझ्या या चतुर्भुजाच्या अस्त्रांना आणि आयुधांना तुझ्याकडे आहेत त्या. खूपच सुंदर. अश्विनी, जसं आपण म्हणतोय की तू गर्भामधनच ही संस्कार नृत्याचा घेतला आणि ते शिकत गेली. अर्थातच अवॉर्ड्स मिळत राहिले, तुला स्कॉलरशिप्स मिळाल्या, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स मिळाल्या आणि तू स्टेज परफॉर्मन्सेस पण वेळोवेळी करत गेलीस. हे सगळं ऍज अ डान्सर म्हणून तू मला वाटतं मोठी होत होतीस किंवा शिकत होतीस आणि ऍज अ डान्सर म्हणून तू समोर येत होतीस. पण एक वेळ अशी आली की जिथं तुला तुझ्या सहकलाकारांकडनं किंवा तुझ्या टीमकडनं तुला डान्स करून घ्यायचा होता आणि तू ऍज अ कोरिओग्राफर म्हणून तुला काहीतरी विचार मांडायचा होता. तर डान्सर पासून एका कोरिओग्राफर कडे हा प्रवास कसा झाला? विच वॉज द फर्स्ट कोरिओग्राफी दॅट यू डिड? माझी पहिली कोरिओग्राफी करत होते कथकमध्ये पुणा युनिव्हर्सिटीमध्ये. तेव्हा केली मी पहिली. त्याचं नाव होतं भूमी. आणि त्याच्या मागचा माझा कॉन्सेप्ट असा होता की भूमी ही गर्भ पण आहे, भूमी ही जमीन पण आहे, भूमी हे मन पण आहे आणि भूमी हा मेंदू पण आहे. सो त्या सूक्ष्माकडनं स्थूलाकडे जाताना आपण कसा त्या बीजाचा उपयोग करतो त्याच्यावरती तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. जर मी लहानपणापासून उत्तम उत्तम पुस्तकं वाचली, उत्तम उत्तम कलाकारांना बघितलं, आई बाबांनी केलेले संस्कार म्हणा, आजीआजोबांनी केलेले संस्कार, ह्याच्यामुळे माझं जे व्यक्तित्व घडलंय कारण माझी भूमी चांगली होती. सो हा विचार मी पहिल्यांदा माझ्या कोरिओग्राफीतनं लोकांसमोर मांडला. विच वॉज फॉर माय मास्टर्स. त्याच्याबरोबरही आई बरोबर काम करत असताना तर तसं बघायचं तर रागमुद्रा, रसयात्रा या सगळ्याच कोरिओग्राफीज मधनं मदत करणं, ऍज अन असिस्टंट काम करणं. आणि त्याच्या मागचं मेन कारण हेच होतं जे आईने एनकरेज केलं प्रत्येकाला की ऍज अन आर्टिस्ट जेव्हा तुम्ही एक कोरिओग्राफी करता, कारण टू बी ऑनेस्ट मला असं वाटतं की आईचा विचार इतका सुंदर आहे ना आणि इतका प्रगल्भ आहे आणि त्याच पद्धतीने प्रगल्भ असला तरी तो किचकट लोकांसमोर जात नाही, तो सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचतो. दॅट इज द व्हेरी मच अमेझिंग थिंग अबाउट हर कोरिओग्राफी. आणि ते मला तिच्याकडनं शिकायला मिळालं. आणि त्याचं मेन कारण हेच आहे, मला आज असणाऱ्या प्रत्येक नवयुवतीला किंवा कथक डान्सरला किंवा एका इंजिनियरला, वकिलाला, एका जिला शिक्षिका बनायचं त्या मुलीला सुद्धा हेच सांगायला आवडेल की जर तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोचायचंय ना तर गुरुचा सहारा न घेता, गुरुला फॉलो न करता त्याच्या पावलांवर पाऊल नका टाकू. तो जो चालतोय तो पाथ नक्की अवलंबा तुम्ही, पण स्वतःची विचार शक्ती आणि विचार दृष्टी ठेवा. जे मला असं वाटतं की आईने मला कायमस्वरूपी स्वातंत्र्य दिलं, इव्हन अदितीला दिलं, की आम्ही जर एखादा विचार मांडला तर मी जसं मगाशी म्हटलं की कोरिओग्राफी करताना तुमचा विचार तुम्हाला ऑडियन्स पर्यंत पोचवायचा असतो. वैशालीताई, माझा जो भूमीचा विचार होता ते करताना सुरुवात कशी करायची, इथं मी प्रचंड मोठ्या प्रमाणात अडकले होते कारण मी फक्त 21 वर्षाची होते तेव्हा. आणि इट वॉज अ रिअली डिफिकल्ट थिंग कारण इट वॉज नॉट, मी एकटी होते, मला 15-20 जणांना घेऊन ते काम करायचं. कसं करणार? आणि मग आम्ही त्या सगळ्या मानवाच्या माकडापासून मानवापर्यंतच्या ज्या सगळ्या आपल्या स्टेजेस आहेत त्या अक्षरशः 15 सेकंदात एका म्युझिक मध्ये दाखवल्या. आणि मग तिथून आम्ही आमच्या सब्जेक्टला हात घातला. तर सब्जेक्टला हात घालताना मी म्हणेन की मी क्षमातेची विद्यार्थिनीही आहे आणि त्यांचा एक विचार की
विषय मांडताना क्लिष्ट विषय पण तुम्ही अशा पद्धतीने मांडा आणि तुमचा फॉर्म न मोडता मांडा. बेसिकली काय आहे, तू कथक डान्सर आहेस ना, तर तुला मध्येच काहीतरी एकदम फॅसिनेशन होऊन फोक वगैरे घालण्याची गरज नाही. इट नीड्स टू बी प्युअरली क्लासिकल. आणि ती चौकट न मोडता तो विचार एकदम सुटसुटीतपणे तुम्ही कसा काय मांडू शकता लोकांसमोर, त्याचा विचार करा. आणि मला असं वाटतं की हे स्किल आहे कम्युनिकेशनचं. जर मी नेहमी काय करते ना, मी माझा डान्स जो आहे तो इतर वेगळ्या वेगळ्या म्हणतात ऑक्युपेशन्सशी जोडायचा प्रयत्न करते. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं मास कम्युनिकेशन मध्ये जे लोक शिकतात किंवा सेल्स मार्केटिंग किंवा सेल्स मध्ये जे लोक शिकतात तेच आमची कोरिओग्राफी आहे. तर माझा विचार लोकांना पटवणं इज अ सेल्स स्किल ना, आय हॅव टू हॅव. सो मला असं वाटतं एक डान्सर हा फार परिपूर्णरित्या सगळ्या ऍडव्हान्टेज ऑफ डुईंग इट व्हेरी आर्टिस्टिकली ऑल्सो. येस या ऍडव्हान्टेज ऑफ डुईंग इट आर्टिस्टिकली मी म्हणणार नाही. इट इज द ऍडव्हान्टेज ऑफ अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट करेक्टली असं मी म्हणेन. कारण देर आर इन नंबर ऑफ कोरिओग्राफीज विच डू फेल. कारण तो विचार जरी खूप छान असला तरी तो मांडायचा कसा हे समजणं फार गरजेचं. एक्झॅक्टली. अश्विनीताई जे म्हणतायत की विचार मांडता येणं गरजेचं आहे, हे त्यांच्या अनेक कोरिओग्राफीज मधनं दिसतं. मग जसा ग्लोबल वॉर्मिंग सारखा एखादा विषय असतो, अश्विनीताई, जेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमच्या अवतीभोवती असणारी ही परिस्थिती बघता आणि त्या परिस्थितीमधनं तो विचार तुम्हाला एक अवेअरनेस सारखा म्हणून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर तो विचार कसा येतो आणि ही कन्सेप्ट कशी काय आली? हा, तर मेट्रोनॉम जेव्हा मी बनवला, विच वॉज ऑन ग्लोबल वॉर्मिंग, ते बनवताना मी लंडनमध्ये ऑलरेडी आलेली होते. आणि मी काय म्हणतात ना त्याला, माझ्या डोक्यात बरेच दिवस तेव्हा चाललेलं होतं की हे सगळं जे काय होतंय, की एप्रिलमध्ये इथं स्नो पडला आणि डिसेंबर म्हणजे व्हाईट क्रिसमस इज सपोज टू बी द फन, झालं नाही. त्या काळामध्ये 1 एप्रिलला जबरदस्त स्नो झाला आणि मग तेव्हा ती अचानक टेलिव्हिजनवर होणारी चर्चा आणि त्या सगळ्या ह्याच्यात मी माझ्या मुलीबरोबर पॅरिसमध्ये होते, डिझनीलँड पॅरिसमध्ये. आणि येताना त्या मेट्रोमध्ये मी एक नाव वाचलं, मेट्रोनम. आणि मी म्हटलं मेट्रोनम म्हणजे आपलं नॉर्मली आम्ही रेकॉर्डिंग करतो तेव्हा एक टक 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 जो बार असतो तो बार आहे. आणि तिथून ते डोक्यामध्ये यायला लागलं आणि मग ते मी मेट्रोनमला मी माझ्या त्या ग्लोबल वॉर्मिंगशी जोडलं की तो जो निसर्गाची जी लय आहे, निसर्गाचा जो मेट्रोनम आहे तो आपण बदलायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच ते सगळं मोठी मुंबईतलं फ्लडिंग म्हण किंवा आता जे सुनामी येत आहेत किंवा ग्लेशियर्स वितळतात, हे सगळं त्याच्यामुळेच होत आहे. सो आय स्टार्टेड युझिंग दॅट. आता हे करत असताना माझ्या लक्षात मात्र एक गोष्ट होती की मला माझा कथकचा फॉर्मॅट बदलून चालणार नाही. त्याच्यामुळे मग मी 3 ऋतू घेतले, आपला मान्सून, हिवाळा आणि उन्हाळा. कारण भारतात तसे प्रामुख्याने 3च आहेत. इथं लंडनमध्ये वी हॅव स्प्रिंग अँड ऑटम ऑल्सो इन बिटवीन. म्हणजे आपण पानगळ हा आपल्याकडे ऋतू मानत नाही, इथं जवळजवळ 2 महिना नुसती पानगळच चालते, त्याच्यामुळे वी कॉल इट ऑटम. आणि आता बरोबर 25 तारखेला ऑटम संपेल आणि विल एंटर इन टू विंटर. सो ते मी लक्षात घेतलं. मग ह्याच्यामध्ये मी विचार काय केला की समजा मी समर घेतला तर मी तो एका पर्टिक्युलर जातीमध्ये, म्हणजे जशा नृत्यामध्ये चतुश्र, तिश्र, संकीर्ण, मिश्र अशा जाती असतात, तशा एका जातीमध्ये मी त्याचा करेन. आणि मग मी प्रत्येकाला पाऊस म्हटल्यानंतर मला टक 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 असे जे पावसाचे बूंद ऐकू येत होते त्याच्यात मला समजलं, अच्छा मी तिसरी जाती करू शकते. आता किटता 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 किट असं पायाने वाजलं की असं वाटणार लोकांना की पाऊस पडतोय बाहेर. सो असा विचार करत करत मग मी त्या ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत पोहोचले. आणि मग आपणच, तू होतीच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आणि आपण तो केला छानपैकी. हे जे तू सांगते ना, ही प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे की एखादी कन्सेप्ट डोक्यात येणं, त्याचं अनालिसिस त्या आर्ट फॉर्म मधनं, म्हणजे कथकच्या बाजूनी होणं आणि त्याच्या एकंदरीत कॉन्सेप्टच्या बाजूनी होणं, ते व्हिज्युअलाइज होणं,
ते सगळं तू जसं म्हणते तालात सुरात लईत बांधणं, म्हणजे त्याला म्युझिकची जोड देणं, त्याला कथ्थकची जोड देणं, आणि मग तो एक प्रेझेंटेशनचा फॉर्मॅट येतो. तर व्हॉट इज येस दिस प्रोसेस अँड हाऊ डू यू एन्जॉय, बिकॉज आय हॅव सीन यू एन्जॉईंग दिस प्रोसेस. म्हणजे येस रिहर्सल्सला तू कोणीतरी एकदम वेगळीच असतेस, की लाईक यू आर येस सो एनग्रॉस अँड ऍब्झॉर्ब की तुला आजूबाजूला काय चाललंय हे पण कळत नसतं. सो नाही यू नाही आर नाही कारण कम्प्लिटली इन टू व्हॉट यू आर डुईंग. तर येस ही सगळी प्रोसेस आणि इन्व्हॉल्वमेंट काय असते? ओके, इट्स अ प्रोसेस. आता प्रोसेस म्हणजे मी कसं सांगू तुला, मी कसं म्हणू, आता मी नेहमी सांगताना अशा पद्धतीने सांगते, कारण दुसरी माझ्या अत्यंत मनाच्या जवळ गोष्ट आहे ती म्हणजे अन्न. मला भयंकर आणि भयंकर खायला आवडतं, तितकंच शिजवायलाही आवडतं. ओके. आणि मी नेहमी तेच म्हणते की मला आज पुरणपोळी करायची आहे, तर मग मला चण्याची डाळ लागणार आहे, मला गूळ लागणार आहे, मला जायफळ लागणार आहे, मला कणी कणी मैदा लागणार आहे, तूप लागणार आहे, तवा लागणार आहे, गॅस लागणार आहे. सो दिस इज अ प्रोसेस. सो वेन आय एम डुईंग माय कोरिओग्राफी, आय लुक ॲट इट की पुरणपोळी असणार आहे, काही बिर्याणी असणार आहे, काही सिंपल साधं जेवण असणार आहे आज प्रसादाचं. सो आय ऑलवेज रिलेट माय कोरिओग्राफीज टू दॅट कॉन्सेप्ट. The other thing which is close to your heart. विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आणि मग ह्याच्यामध्ये काय आहे की प्रमाण आहे ना, चण्याची डाळ आणि गुळाचं प्रमाण जर नीट झालं नाही तर ती बिघडणार आहे. सो एक्झॅक्टली लाईक दॅट माझा विचार आणि मी लोकांसमोर जे मांडणार आहे ते जर मिक्स प्रॉपर होऊ शकणार नसेल तर ती कोरिओग्राफी बिघडणार आहे. किंवा सो आय हॅव टू थिंक दॅट. आता रिसेंटलीच तू म्हटलीस तर मला इथे जेव्हा रिसर्च डेव्हलपमेंटची ग्रांट मिळाली महादेव या विषयासाठी, सो मी जेव्हा पहिल्यांदा अप्लाय केलं महादेवला घेऊन, तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलं की अगं हिंदू देव, त्याच्यामध्ये तू शिव म्हणजे तर काय, इथं तुला माहितीये वेस्टर्न वर्ल्डमध्ये फक्त त्याला डिस्ट्रॉयर किंवा असं म्हणूनच बघितलं, तू कसं काय कन्व्हिन्स करणार आहेस या सगळ्या आर्ट्स काउन्सिलच्या लोकांना, बिकॉज इट्स नॉट अ व्हेरी सिम्पल प्रोसेस, यू हॅव टू गो, यू हॅव टू प्रेझेंट. आणि मी म्हटलं की मी कन्व्हिन्स आहे माझ्या मनात, आणि तेच मला त्यांना सांगायचंय की शिव म्हणजे फक्त डिस्ट्रॉयर नाहीये, तो निसर्गाचं चक्र आहे. डिस्ट्रक्शन टू कन्स्ट्रक्शन टू डिस्ट्रक्शन इज व्हॉट शिव इज. आणि पहिला जो म्युझिकल नोट आहे ते आपल्या देवामुळे आहे. मी त्याच्यामध्ये एक विचार मांडला होता की आपल्याकडे असं पूर्वीच्या काळी, आता कोणी असं म्हणत नाही पण पूर्वीच्या काळी असं की वडील आलेत, वडिलांशी नीट वागायचं, वडील असे असतात, वडील एक असं टिपिकल आपल्याकडे ना अशी पद्धत ना, एक क्वालिफिकेशन करायचं, प्रेमळ म्हणजे आई आणि रागीट म्हणजे बाबा, असं एक, म्हणजे विच आय ऍब्सोल्युटली आय बिलीव्ह इट्स एक्झॅक्टली अपोजिट. रागीट म्हणजे आई आणि प्रेमळ म्हणजे बाबा असतं. पण ते सो माझं त्यांना म्हणणं हेच होतं की जेव्हा मी हे करते आहे, माझं मांडती आहे शिव, तेव्हा मी त्याला ऍज अ फादर फिगर मांडतीये की वडील कोण असतात ज्यांना तुम्ही फार लवकर अप्रोच करू शकता, ज्यांना तुम्ही फार लवकर कन्व्हिन्स करू शकता एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर, असं मला वाटतं. मे बी इट्स माय पर्सनल ओपिनियन असू शकतं, परंतु हे हा माझा विचार आहे. आणि शिव तोच आहे. तुम्ही मनापासून प्रार्थना केलीत ना तर तो त्या वाल्याला सुद्धा तरी वाल्मिकी बनवला. पण अश्विनी, हे तू जितकं सोपं पद्धतीने मांडते, आय एम शुअर दिस इज नॉट दॅट इझी. कारण की तुला जेव्हा एक महादेव मांडायचंय तर तुला त्याच्यातनं एवढे कन्सेप्ट करावंच लागतं. मी तेच सांगते, पुढचं मला तेच सांगायचंय की इथपर्यंत हे संपत नाही. त्याच्या मागे तुमचा अभ्यास, त्याच्यावरची पुस्तकं वाचणं, तुम्हाला 10 ठिकाणी जाऊन भेटणं. यू मस्ट बी रिमेंबरिंग वैशाली, आपण त्या गंगेच्या घाटावरती कुंभमेळा होता तेव्हा आपण गेलो होतो, जेव्हा शिवम पहिल्यांदा छोट्या पद्धतीने नाशिकमध्ये मांडलं होतं, खूप मोठ्या पद्धतीने मी इथे लंडनमध्ये मांडलं. सो तिथं जाणं, त्या साधू लोकांना भेटणं, त्यांचे वेगळे वेगळे विचार घेणं, हे, आणि मला काय वाटतं ना की हे आजच्या तरुण पिढीला कळलं पाहिजे. काय झालंय ना, मी असं म्हणणार नाही तरुण आहे, मी पण तरुणच आहे तसं बघायला गेलं तर, बट स्टील आय कॉल इट तरुण पिढी अशासाठी की आजचा जमाना ना मॅगी 2 मिनिट्स मॅगीच आहे. ती डेलिशियस असते अनडाउटेडली, आणि ती हेल्दी असते का नसते हा वेगळा विषय झाला, परंतु 2 मिनिट मॅगी असं काही नसतं आयुष्यामध्ये. त्याच्यासाठी असणारी साधना, त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावे लागणारे कष्ट, आणि
माझं असं मत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की भारत सरकारने फार लवकर, आणि भारत सरकार जरी नसेल जमू शकलं तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी फार लवकरात लवकर म्युझिक ही फार इंटिग्रेटेड पार्ट ऑफ एव्हरी चाइल्ड एज्युकेशनल नीड करायला पाहिजे. येस, कारण मी त्या दिवशी पण एकाच महाराष्ट्रातल्या एका फाउंडेशनशी बोलत होते आणि त्यांची एक खूप चांगली चळवळ आहे ज्याला मी सध्या सपोर्ट करते. तर मी त्यांना तेच सांगत होते की मला युकेतल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये हीच गोष्ट एक आवडते की 1ली पासून 10वी पर्यंत संगीत, नृत्य, नाटक, स्वयंपाक आणि धार्मिक संस्कार, ज्याला रिलिजियस एज्युकेशन असं म्हटलं जात, हे 5 विषय कंपल्सरी आहेत, अलॉंग विथ मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी. ह्याच्या मागचं मेन कारण हेच आहे, जर त्या मुलीला शाळेपासूनच कळलं नाही की काय चांगलं जेवण असतं तर ती तिचा संसार कसा करणार. त्या मुलाला लहानपासूनच कळलं नाही की इलेक्ट्रिक करंट एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मी कसा न्यायचा आहे, मी माझ्या हाताने स्वतःचं फर्निचर कसं बनवू शकतो, तर तो त्याचं घर कसं चालवणार. सो दीज आर व्हेरी फंडामेंटल थिंग्स. आणि म्युझिकमध्ये पण मला तेच वाटतं. आणि मला आय एम सो ग्रेटफुल की इकडे ऍज अ कथक डान्सर मला वेगळ्या वेगळ्या शाळेतनं, कॅथलिक धर्माच्या, शीख धर्माच्या, इव्हन मुस्लिम धर्मांच्या शाळांमधनं बोलवलं गेलं. मी तिथे जाऊन माझी कला मुलांना शिकवू शकले 3 महिने 4 महिने जे काय आहे. कारण बेसिकली त्यांचं म्युझिक, डान्स आणि ड्रामा हा म्युझिकल थिएटर म्हणजे ब्रिटिश थिएटरशी रिलेटेड असतो. स्टील एक्सपोजर. एक्झॅक्टली. सो ह्या सगळ्याचा कोरिओग्राफीमध्ये मला खूप उपयोग होतो कारण मी कॅरेक्टरिस्टिक्स पकडू शकते. बेसिकली यू हॅव टू हॅव अ व्हेरी ओपन माइंड, अ क्लिअर विजन. आपण जे काय बघतोय ते रिलेट करता आलं पाहिजे. ही सगळी प्रोसेस तुझी कंटिन्युअसली चालू असते, वेदर यू आर देअर ऑन द डान्स फ्लोर ऑर नॉट. Ashwini, you are an accomplished dancer, one of the best choreographers that the whole performer of Kathak has today. याच्या पलीकडे जाऊन जसं तू मगाशी म्हणालीस की तू एक मुलगी आहेस, तू एक बायको आहेस, तू एक आई आहेस, तू एक सून आहेस, आणि आय सी दॅट ऑल युअर रिलेशनशिप्स इज समथिंग दॅट यू मेक अन एफर्ट टू नर्चर अँड चेरिश. म्हणजे तुला प्रत्येकाचं तेवढं सगळं असं बघायचं असतं. तर हे प्रत्येक स्त्रीच्याच आयुष्यात असतं. म्हणजे प्रत्येक स्त्री हे सगळं करतच असते. पण याच्यात काही जाणीवपूर्वक काही करत असते का की नाही मला हे खूप छान वाटतंय, माझ्या मुलीच्या बाबतीत आय एम पर्टिक्युलर अबाउट दिस, एक आई म्हणून मला हे करायचंय, एक बायको म्हणून मला या गोष्टी करायच्याच आहेत, आणि यू एन्जॉय डुईंग दॅट. Yes, I do. I really enjoy doing all these things. So मी एक गोष्ट नक्की सांगेन की जेव्हा मी माझ्या मुलीचा म्हणजे सियाचा जन्म झाला तेव्हा मी 4 वर्ष संपूर्ण नृत्य जगतापासून संन्यास घेतला होता. आणि मला सगळ्यांनी खूप काय म्हणतात ना त्याला असं बोल, अगं तू 4 वर्ष नसणार, लोकांच्या समोर नाहीस, मग कोण हे ते. माझ्यासमोर माझ्या आईचं इतकं उत्तम उदाहरण होतं. आणि त्याचं मेन कारण म्हणजे ती एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असल्यामुळे तिला सपोर्ट होता. युके मध्ये आम्ही फक्त 3 जण आहोत. आणि मला असं वाटतं की आईनी जरी तेव्हा नृत्याचे क्लासेस किंवा परफॉर्मन्सेस केले असले तरी मला आठवत नाही की माझ्या शाळेमध्ये बाईंनी बोलवलं तर आई अवेलेबल नव्हती. माझ्या प्रत्येक गॅदरिंग पासून माझ्या प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेला, माझ्या प्रत्येक नाटकाच्या स्पर्धेला आईने तिच्या सगळ्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून मला प्रायोरिटी किंवा आधी तिला प्रायोरिटी दिली होती. सो मला काय वाटतं ना नेहमी की ओके, यू माइट फाइंड इट मी दसऱ्याच्या दिवशी आणि नवरात्रीच्या दिवशी हे बोलतेय, बट आय एम नॉट फेमिनिस्ट. माझ्या दृष्टीने फेमिनिझम हा आहे की स्त्रीने स्त्रीला घेऊन पुढे जाणं. एक्झॅक्टली, वंडरफुल. बरोबरी करायची आहे किंवा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावायचा वगैरे असं माझं काहीच नाहीये. कारण माझं असं म्हणणं आहे जर एवढंच असतं तर मग देवाने 2 लिंग बनवलीच कशाला असते ना. त्याच्यामुळे मी फार वेगळ्या पद्धतीने या गोष्टीकडे बघते. आणि मला असं वाटतं की आजच्या समाजात बहीणच बहिणीला मदत करू शकते किंवा नणंदच भाऊजाईशी छान वागून त्या दोघी मिळून ती गोष्ट वरती घेऊन जाऊ शकता. आणि मला काय वाटतं माहितीये का, खरं सांगायचं तर
की हे जर प्रत्येक मुलीच्या मनात असेल ना, की तिला एन्जॉय करायचंय तिचा कुठलाही जो काही एक पार्ट आहे आयुष्यातला. सो टू बी ऑनेस्ट, मी माझी मोठी बहीण, अतिथीची मोठी बहीण असण्याचं जे माझा पार्ट होता ना, तो मी अतिशय एन्जॉय केला. कारण तो मी आजही करते, मी प्रचंड बुली करते तिला. आणि मग प्रत्येक मोठं कोण आहे हे माझं प्रत्येकाला असतं. आणि इट इज इन अ फन वे. Fun way. पण यु नो, That's a bonding. yeah, it is a bonding. So I enjoyed that. I enjoyed being the senior student of Kirtikala Mandir. I enjoyed being Rekha Nadagowda's daughter. I enjoyed being Ashwini Nadagowda. Now I enjoy my life being Ashwini Kalsekar. And now, because Sia is doing something, recently she did during the COVID time some amazing thing. Because of that, Mr. Boris Johnson took note of that. सो त्याच्यामुळे मी सियाची आई झाले. आणि आय कॅनॉट एक्सप्लेन यू की ते किती अमेझिंग आहे. वंडरफुल आहे. आय कॅन. तर आय रिअली एन्जॉय. आणि मला असं वाटतं एफर्ट कुठलाही संबंध जपण्यासाठी घ्यायची गरज नसते. तुम्ही पहिल्यापासूनच क्लिअर असाल ना की या रिलेशनशिपमध्ये अपेक्षा आहेत, या रिलेशनशिपमध्ये अपेक्षा नाहीत, इथं मलाच द्यायचंय, तेव्हा कुठेही अपेक्षा भंग नावाची गोष्ट होतच नाही. आणि मग तुम्ही आनंदीच राहता. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की जर मी आनंदी तर अख्खं घर आनंदी, मी दुःखी तर अख्खं घर दुःखी. व्हेरी करेक्टली सेड की आपले जे होम्स आहेत, आपल्या ज्या फॅमिलीज आहेत, या डेफिनेटली वुमन सेंट्रिक आहेत. कारण की घरातली स्त्री जी असते तिच्या अवतीभोवती सगळं घरातलं वातावरण, घरातला संस्कार, घरातलं रुटीन, कल्चर, ट्रेडिशन्स या सगळ्या त्या स्त्रीवर अवलंबून असतात. आणि म्हणूनच आज आपण तिला दुर्गाच्या या स्वरूपात बघतोय. आणि ते घर सांभाळून सुद्धा आज ती स्वतःचा एक काहीतरी ठसा उमटवतीये, काहीतरी वेगळं करू पाहतीये आणि त्याच्यात ती यशस्वी पण होतीये. जसं मी म्हटलं, चतुर्भुज आहेत, 4 आयुध आहेत, पण ती सगळी वापरून सुद्धा आपलं आयुष्य छान आनंदाने जगायचा हा एक मार्ग प्रत्येक जण निवडतंय. आणि अश्विनीताईंनी तो मार्ग कथ्थकमध्ये निवडलाय आणि तो साहजिकच त्यांच्याकडे आलाय, जो आपण त्यांच्या या सगळ्या एकंदरीत प्रवासातनं जाणतो. अश्विनीताई, हे सगळं करताना आपण खूप लांब आहोत असं वाटतं का भारतापासून? तसं मी म्हणणार नाही. ऍक्च्युली मी लंडनमध्ये राहते. तिथे आउट ऑफ 10 people, you can say 7 are Asians and out of 7, 5 are Indians. So तसं काही लांब वाटत नाही. होतंय असं वाटत नाहीये. नाही, आता आमच्याकडे आम्हाला चितळेची भाकरवडी पण मिळते. त्याच्यामुळे अजिबातच नाही. नाशिकचा रामबंधूचा चिवडा पण मिळतो आणि चितळेची भाकरवडी पण मिळते. लाईफ इज कम्प्लीट अँड परफेक्ट विथ दॅट. नॉट इन नाशिक. येस, असं मी म्हणेन. आणि आता इथे आमच्याकडे खूप मोठं बालाजी टेम्पल आहे. आणि म्हणजे काय म्हणतात ना त्याला, पूर्वी सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी कॅसेट्स लागायच्या, आता आम्हाला इथे गुरुजीही मिळतात पूजासाठी. सो यु नो, यू फील लाईक यू आर इन इंडिया ओनली, मिनी इंडिया ओनली. लंडन इज अ मिनी इंडिया इज व्हॉट आय कॅन से. बरोबर. येस, ऑन अ लेवल, स्पेशली इन पॅन्डेमिक, डेफिनेटली आय फेल्ट की मी भारतात असते तर छान झालं असतं. ओनली द रिझन इज फॅमिली असती. आज फक्त काय म्हणतात ना त्याला की आय हॅव अ फॅमिली ऑफ 4 अँड वेन आय से 4, मी, सिया, अभिजित, पण आय हॅव गॉट अ व्हेरी ब्युटिफुल पेट हु इज अवर कीपर. वी डोंट कीप हिम, ही कीप्स अस. हिज नेम इज जॉय आणि ही ऑलमोस्ट ब्रिंग्स अ जॉय. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये माझ्यातला अॅनिमल लव्हर बाहेर येतोय. मी प्रचंड प्राण्यांवर प्रेम करते आणि या संपूर्ण कोविड टाइम मध्ये मी भरपूर प्राण्यांसाठी काम केलंय. सो येस, मला अनदर फॅसिनेटिंग ऍस्पेक्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. आय थिंक दॅट्स अनदर फॅसिनेटिंग ऍस्पेक्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. येस, मला असं वाटतं की अॅनिमल्स काय म्हणतात ना, ते बिचारे बोलू शकत नाहीत म्हणून त्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी तुम्हाला दाखवून दिलं असतं की तुमच्यापेक्षा ते बेटर आहेत. दे आर बेटर. डेफिनेटली, वी ऑल अग्री टू दॅट. अब्सोल्युटली. जाता जाता एक आणखीन प्रश्न की आज आपण ज्या जगात वावरतो, आता प्रत्येक ठिकाणी जगभरात हे आहे की अजूनही काही अतिशय नीच दर्जाचे वाईट अत्याचार हे महिलांवर होत असतात. ते नाही झाले तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस कुठे ना कुठेतरी चालूच असतात. कुठेतरी स्त्रियांना जरी आपण म्हटलं की
कंपॅरिझन नको, तरी सुद्धा कुठेतरी एक रिस्पेक्टेबल पोझिशन ही नक्की मिळाली पाहिजे. आणि ती मिळण्यासाठी म्हणून अजूनही आपण धडपडतोय, जर का आपण आपल्याकडल्या सुद्धा खूप साऱ्या भागांमध्ये बघितलं तर. तर अशा वेळेस एक स्त्री, एक कलाकार, एक आई म्हणून तू या पुढच्या पिढीच्या मुलींना किंवा मातांना तुला काय वाटतंय सांगावंस? ओके, तर सगळ्यात पहिले तर मला असं वाटतं की वेदर यू गेट एज्युकेशन ऑर नो एज्युकेशन, आपण आपल्या मुलीला अत्यंत कॉन्फिडेंट, आणि कॉन्फिडन्सचा अर्थ आरेला कार्य करणं असं माझं नाही आहे. माझं म्हणणं हे आहे, जे काय तुम्ही करता ते अतिशय प्रामाणिकपणे आणि कणखरपणे समोरच्याला सांगता आला पाहिजे, आवाज न चढवता. कारण जिथे आवाज चढतो ना, तिथे समोरचा तुझ्यापेक्षा अजून मोठा आवाज काढून कॉन्फ्लिक्ट वाढतो. सो आय ऑलवेज टेल माय डॉटर ऑल्सो द सेम थिंग, की बी प्रिसाइज what you want. You need to know in your mind first. If you are unsure, they are not going to give it to you. So you need to be very, very sure that I want this and you will get it. Second thing, when it comes to respect, मला सगळ्यांना स्पेशली त्या लोकांना सांगायला आवडेल की आपला सनातन धर्म आणि हिंदू आयडिओलॉजी जी आहे त्याच्यामध्ये भवम भवानी सहितम नमामी असं आपण म्हणतो, की स्वतः महादेव म्हटला की माझ्या आधी माझी पत्नी मग मी. सो आपल्याकडे स्त्रीला जो दर्जा आहे मायथॉलॉजी पासून चालत आलेला, हा फार उच्च आहे. आपण तो विसरून गेलोय. आपल्याला फक्त स्त्रियांना मिळणारा फ्रीडम किंवा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी असणारी धडपड एवढंच दिसतं. सो मला असं वाटतं प्रत्येक स्त्री फार उच्च आहे, आणि हे ती जोपर्यंत स्वतः समजून घेत नाही ना, तोपर्यंत दुय्यम दर्जाचीच वागणूक मिळणार आहे. त्याच्यामुळे यू नीड टू टेल युअर डॉटर यू आर द बेस्ट. हा माझा रोजचा सियाला डायलॉग, की रिमेंबर यू आर द बेस्ट अँड नो वन कॅन बीट यू. हे तू लक्षात ठेवलंस ना, तुझं सगळं, बिकॉज देर इज अ कॉम्पिटिशन, इट्स अ रॅट रेस, नो डाऊट अबाउट इट. जे माझ्या वेळेला होतं त्याच्यापेक्षा अजून वेगळं मुलीच्या वेळेला असणार आहे. सो मला आठवते की मी नाशिकमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत एकटी माझं काम करून माझ्या स्कूटीवरती येऊ शकत होते, आणि आई बाबा शांतपणे झोपू शकत होते घरामध्ये. आज मला भीती नाही. आज मी माझ्या मुलीला सुद्धा शाळेतनं घरी येताना 10 वेळा ट्रॅक करते, ती चढली का बसमध्ये, ती उतरली का बसमध्ये. सो इट जस्ट द फिअर. आणि मला असं वाटतं की फिअर जे आहे ना, त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. बाकी काय, संस्कार आणि फिअर या 2 गोष्टींवर काम खूप केलं. महत्वाचा आहे अश्विनी, जसं तुम्ही म्हणताय की, आणि हा संस्कार मला वाटतं मुलांवरही होणं गरजेचं आहे, की बाबा रे, जिथे तो महादेव सुद्धा स्त्रीला एवढा उच्च कोटीचा दर्जा देतोय, तर तिथे तू कोण आहेस? तर हा संस्कार. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की, अगेन सॉरी टू कट यू इन बिटवीन, पण मला असं वाटतं की ह्याचं मेन गोष्ट हेच आहे की जर घरात त्यांनी वडिलांना आईशी नीट वागताना बघितलं नाही, तर ते बाहेर मुलीशी नीट वागणारच नाहीयेत. So it starts within the house. So when you are teaching your girl that you need to cook, you need to know how to stitch a button, or you need to know n number of things. Along with that, you need to teach your husband first कि this is the way you should treat me, so your son will treat properly. जसं आपण बघतोय, अश्विनी ताई एक कलाकार म्हणून, एक नृत्यांगना, कथक कलाकार म्हणून, मग त्या स्वतः कलाकार असो किंवा कोरिओग्राफी असो, अतिशय प्रगल्भतेने त्यांचा विचार म्हणतायत, त्यांची कला सादर करतायत. पण त्यापुढेही जाऊन एक व्यक्ती म्हणून, एक ह्युमन बिंग म्हणून सुद्धा त्यांचे विचार अतिशय मॅच्युअर आणि प्रगल्भ झालेले आपल्याला दिसतात. हा प्रवास अनेक वर्षांचा आणि तो एकमेकांमध्ये सामील असलेला आहे, एका कलाकाराचा एक व्यक्ती म्हणून आणि एका व्यक्तीचा एक कलाकार म्हणून. मला वाटतं अश्विनीताईंच्या बाबतीत ह्या 2 गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या करणं काही म्हणजे त्या भानगडीतही पडू नये असं मला वाटतं, बिकॉज शी इज सो इंटिग्रेटेड ॲज अन आर्टिस्ट अँड ॲज अ ह्युमन बिंग. तर अश्विनीताई, खूप छान वाटलं तुमचा सगळा प्रवास ऐकून, तुमचे हे विचार ऐकून. आणि या नवदुर्गाच्या, या दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही हीच प्रार्थना करतो देवीचरणी की तुमची कला अशीच बहरू दे. तुम्ही हे जे सगळे विचार परदेशात देखील, आता समुद्रापार आपली भारतीय संस्कृती
पोहोचवण्याचा जो अतोनात प्रयत्न करतायत त्याच्यात तुम्हाला निश्चितच यश मिळतच आहे आणि आणखीन भरभरून मिळो हीच प्रार्थना. आणि तसंच ज्या व्यक्ती म्हणून तुम्ही इतक्या दिलखुलास आहात, इतक्या विचारांनी चालणारे आहात, इतक्या प्रगल्भ आहात, ती सुद्धा तुमची वाटचाल अशीच भरभराटीची राहो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. तसंच तुमच्या सगळ्या शिष्यांना देखील या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू.